लालबागचा राजा सुद्धा मार्गक्रमण करताना आपल्याला मिरवणुकीत बघायला मिळतोय। प्रचंड गर्दी, रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि लाडक्या बाप्पावरती पुष्पवृष्टी करण्यात आलेली। मुंबईच्या राजावरती सध्या पुष्पवृष्टी केली जाते। विमानाच्या प्रतिकृतीमधून ही पुष्पवृष्टी केली जाते। खरं तर गणेश गल्ली मंडळाने मुंबईत सर्वात मोठ्या गणेश मूर्तीची परंपरा सुरू केलेली। धार्मिक स्थळं असतील किंवा पर्यटन स्थळांची भव्य अशी प्रतिकृती सुद्धा दरवर्षी ते उभारत असतात। यंदा सुद्धा तितकीच देखणी मूर्ती आपल्याला मुंबईच्या राजाची बघायला मिळते। विविध कला असतील, संस्कृती, आध्यात्मिक संदेश यांचा संगम या मंडळाकडून कायमच केला जातो। तसे उपक्रम या ठिकाणी केले जातात। अगदी दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी गर्दी करत असतात। गणेश गल्लीचा राजा म्हणजे मुंबईचा राजा आणि मुंबईतील लालबाग परिसरातील अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गणपती मंडळ आहे। या मंडळाची स्थापना 1928 मध्ये झालेली होती आणि दरवर्षी इकडे भव्य आणि उंच अशा मूर्ती आपल्याला बघायला मिळतात। विविध थीमवरती आधारित आकर्षक मंडप सुद्धा सजवला जातो। ही शाल कोणाची? मुंबईच्या राजाजीच्या जयघोष आपल्याला बघायला मिळतोय। पुष्पवृष्टी केली जाते, गुलाल उधळला जातोय, लाडक्या बाप्पाचं ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे, बाप्पाला निरोप दिला जातोय। बरोबर वर्षाने पुन्हा एकदा लवकर या गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणा दिल्या जातात, जयघोष केला जातो। तर गणेश गल्लीमध्ये दरवर्षी विविध देखावे साकारले जातात, मंदिराची प्रतिकृती साकारली जाते आणि गणेश गल्ली मंडळाने मुंबईत सर्वात मोठ्या गणेश मूर्तीची परंपरा सुरू केलेली होती। यामध्ये धार्मिक स्थळं असतील, पर्यटन स्थळांची भव्य अशी प्रतिकृती उभारण्याचा सुद्धा उपक्रम दरवर्षी राबवला जातो। गणेश गल्लीचा राजा म्हणजे मुंबईचा राजा मुंबईतील लालबाग परिसरातील अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गणपती मंडळ आहे। याची स्थापना 1928 मध्ये झालेली होती आणि तेव्हापासून अविरत ही परंपरा अशीच जोपासली जाते। समाजोपयोगी कार्य असतील, विविध उपक्रम असतील, अतिशय सुंदर असे देखावे असतील, दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा साकारले। तरी दृश्य आपण बघतोय गणेश गल्लीच्या राजाची। यंदाच ऑपरेशन सिंदूर पार पडलं आणि त्याच पार्श्वभूमीवरती राफेल विमानाची प्रतिकृती आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय।
आणि या राफेल विमानामधून मुंबईच्या राजावरती सध्या पुष्पवृष्टी केली जाते, गुलाल उधळला जातो. खरं तर मुंबईत सकाळपासूनच पाऊस आहे, मात्र या पावसात सुद्धा आपण दृश्यांमध्ये बघतोय अतिशय मोठ्या प्रमाणात गणेश भक्त आपल्याला एकवटलेले बघायला मिळत आहेत. गणेश भक्तांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते. खरं तर मागचे 10 दिवस अशीच रेलचेल या सगळ्या परिसरात आपण बघितली होती, मात्र आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळे गणेश भक्त एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळते. अगदी प्रत्येक बाल्कनी असेल, रस्त्याचा प्रत्येक कोपरा असेल, तो गर्दीने गजबजलेला आहे. मोठ्या दिमाखात या मिरवणुकीला सुरुवात झाली आणि लाडका बाप्पा हळूहळू मार्गक्रमण करतोय. मुंबईचा राजा मार्गक्रमण करताना आपल्याला बघायला मिळतो. राफेल विमानाच्या प्रतिकृतीमधून पुष्पवृष्टी होताना आपण सध्या बघतोय. गुलालाची उधळण केली जाते, ठिकठिकाणी आतषबाजी केली जाते. आणि जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर प्रत्येकाचे मोबाईल हे आपल्याला हवेमध्ये दिसत आहेत, कारण लाडक्या बाप्पाला टिपण्यासाठी, ही आठवण टिपण्यासाठी, कारण इथून पुढे परत 1 वर्षाने भेट होणार आहे लाडक्या बाप्पाची. त्यासाठी प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये हे चित्र कैद करताना बघायला मिळतं. अतिशय सुंदर अशी दृश्य आपल्याला सध्या बघायला मिळत आहेत. बाप्पाला निरोप देताना खरं तर प्रत्येकाचेच डोळे भरून येत आहेत. मागचे 10 दिवस कसे नेमके निघून गेले हे खरंच कळलं नाही आणि आता वेळ आली आहे ती बाप्पाला निरोप देण्याची. पुन्हा प्रतीक्षा असेल ही पुढच्या वर्षी आगमनाची. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष आपल्याला सगळीकडे बघायला मिळतोय. एकीकडे आपण बघतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे, तर दुसरीकडे भारत माता सिनेमा परिसरातली सगळी दृश्य. एकीकडे मुंबईचा राजा तर दुसरीकडे लालबागचा राजा आपण बघतोय. दोन्ही अतिशय प्रसिद्ध लोकप्रिय मंडळ आहेत. दरवर्षी विविध उपक्रम या दोन्ही मंडळांकडून केले जातात. सगळ्यात जुनं मंडळ म्हणून मुंबईच्या राजाची ख्याती, दुसरीकडे जगभरामध्ये प्रसिद्ध असा लालबागचा राजा. मागचे काही दिवस हा सगळा परिसर गर्दीने गजबजलेला होता आणि आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपल्याला बघायला मिळते. ज्यांना मंडपात जाऊन दर्शन घेता आलं नाही, कारण इतकी गर्दी होती की प्रत्येकाला ते शक्य नव्हतं आज जाऊन दर्शन घेणं. मात्र आजची संधी कोणालाही चुकवायची नाही आहे, कारण स्वतः बाप्पा आज मिरवणुकीत आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे डोळ्यात साठवण्यासाठी, सगळे क्षण डोळ्यात साठवण्यासाठी गणेश भक्त आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवरती बघायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असे दृश्य, कारण जिथे बघू तिथे आपल्याला गणेश भक्तांची गर्दी बघायला मिळते. असा एक कोपरा नाही, अशी एक जागा नाही आहे जिकडे मोकळी जागा दिसेल किंवा खचाखच भरलेला हा रस्ता आपण बघतोय. गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईचा राजा, तर दुसरीकडे लालबागचा राजा. गणेश गल्लीचा राजा, मुंबईच्या राजाची स्थापना 1928 पासून झाली आणि तेव्हापासून खरं तर अविरत यांचे उपक्रम या मंडळाचे सुरू आहेत. अतिशय रेखीव सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. अगदी चौकात प्रत्येक रस्त्यावरती गणेश भक्त वाट बघतायत लाडक्या बाप्पाला बघण्यासाठी.